हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा आणि तुम्हाला आज मी एक ब्लॉग बनवणार आहे माझा आणि तुम्हाला एक म्हणजे नवीन गोष्ट दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल आणि खूप आनंद वाटेल. तर आता चला आपण जाऊया आणि ब्लॉग्स बनवू छानपैकी आणि त्याला तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल. तर आपल्या ब्लॉगचं नाव आहे मनीषा ब्लॉग्स आणि या ब्लॉगला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक करावं लागेल. तर चला आपण आता निघूया जाण्यासाठी. बघा फ्रेंड्स, आपण आता घाटूबाबाच्या मंदिरात आलो आहोत. आता आम्ही निघत आहे आतमध्ये जाण्यासाठी. बघा आता चाललो आहे आतमध्ये, एंट्री करत आहे. आज तशी तेवढी गर्दी नाही आहे, नाहीतर पुष्कळ गर्दी असते इथे की बस मागच्या गेटमधून जावं लागते. बघा बाबांची स्क्रीन लागली आहे इथे, इथून बघून घ्या, बाबांचं दर्शन घेऊन घ्या. आतमध्ये आता फोन बंद करायला सांगतात. आता वरती चढत आहो आम्ही, आता वरती जात आहोत. बघा आता खाटूबाबाचं दर्शन आपल्याला स्क्रीनमध्येच घ्यावं लागलं. दुर्गा मातेचं दर्शन घेतलं, आता महादेवाचं दर्शन घेतलं. खूप वेळपर्यंत मंदिरामध्ये थांबू नाही देत, नाहीतर मग फोन तर नाही चालू देते. आता ही मी चोरून लपून फोन वापरत आहे, कारण की तिथे बसू देतात, भजन म्हणू देतात. छान भजन होतात इथे, छान सुंदर वाटते. आणि हे बघा आता इथे सगळ्या अर्जी लागलेल्या आहेत. एवढ्या अर्जी लागलेल्या असतात की ह्या अर्जी 15 दिवसात दर एकादशीला ते सोडून दुसऱ्या अर्ज्या लागतात. पूर्ण फुल भरून असते हे. म्हणून जे काही आपली इच्छा असेल तर ते त्यासाठी या नारळामध्ये एका कपड्यामध्ये नारळ बांधून आपण आपली अर्जी लावू शकतो. अशा प्रकारे हे सगळ्या अर्ज्या इथे लागलेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसत आहे. माते मंदिरात आलो आहोत. आता इथून एंट्री घेत आहोत. बघा अभिनव चाललाय समोर 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 समोर. आम्ही नेहमीच येतो या मंदिरात, म्हणून सगळं आम्हाला मुलं कुठं पण खेळतात इकडे. चला आता आपण मंदिरात जातो. इथे पण फोन वापरू देत नाही, पण आता मी वापरत आहे. आत्ता ते बंद करायला सांगतात आपल्याला. आता अभिनवने बेल वाजवली. बघा राणी सती मातेचं दर्शन घ्या. जय सती माता की जय. आता दोघे जण दर्शन घेत आहे. आता माझा फोन बंद होईल थोड्या वेळातच. बस आता आम्ही तिकडे जात आहे. आता हनुमानजी पण मूर्ती आहे. हनुमानजीची मूर्ती आपल्याला दिसत आहे. बघा छान हनुमानजीचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर आता इथे महादेवाचं दर्शन घेत आहोत आम्ही. बघा सुंदर महादेवाची मूर्ती आहे. श्रावण मासमध्ये इथे आपण अभिषेक करू शकतो. कोणी पण आपले पैसे पावती फाडली की आपल्याला अभिषेक करता येते. छान सजावट असते, सुंदर वाटते या मंदिरामध्ये आल्यानंतर. चला आता आम्ही मंदिरातून आल्यानंतर मंदिराच्या साईडला एक गार्डन आहे, तर तिथे हे दोघं जण खेळण्यासाठी आले. बघा सी सॉ करत आहे. यांना अशी मजा येते खेळण्याची. अशा प्रकारे आम्ही आज ब्लॉग्स बनवला. त्याच्यानंतर आम्ही मंदिरातून आल्यानंतर इथे थोडा वेळ खेळलेत आणि मग आम्ही घरी गेलो.
अशा प्रकारे आमचं हे रुटीन असल्यासारखंच आहे. आम्ही आठवड्यातून 2-3दा बाबांच्या मंदिरात येतो आहे, दर्शन घेतो आहे आणि मग हे खेळणं वगैरे झालं की घरी जातो. अशा प्रकारे आमचा हा ब्लॉग्स बनला आहे. तर या ब्लॉग्स नक्कीच तुम्हाला जो आवडला असेल आणि आपल्या मनीषा ब्लॉग्स या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझ्या प्रत्येक ब्लॉग्सला तुम्हाला लाईक करावं लागेल. थँक्यू फ्रेंड्स. असेच आम्हाला सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्ट असाच मग आमच्यासोबत राहील अशी अपेक्षा आहे. थँक्स फ्रेंड्स. गुड नाईट.